आन्सर 1. अकोला. एक्सप्लेनेशन. अकोला जिल्ह्याचे मुख्य ठिकाण अकोला हेच आहे. 2. अकोला जिल्ह्यात एकूण तालुके. आन्सर 1. 8. एक्सप्लेनेशन. अकोला जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत. 3. हा अकोला जिल्ह्यातील तालुका नाही. आन्सर 4. वाडेगाव. एक्सप्लेनेशन. वाडेगाव हे अकोला जिल्ह्यातील तालुका नाही. 4. हा अकोला जिल्ह्यातील तालुका आहे. आन्सर 3. बार्शी टाकळी. एक्सप्लेनेशन. बार्शी टाकळी हा अकोला जिल्ह्यातील तालुका आहे. 5. अकोला जिल्ह्यातील ही प्रमुख नदी आहे. आन्सर 2. पूर्णा. एक्सप्लेनेशन. अकोला जिल्ह्यातील पूर्णा ही प्रमुख नदी आहे. 7. ही अभयारण्ये अकोला जिल्ह्यात आहेत. आन्सर 1. नरनाळा व काटेपूर्णा. एक्सप्लेनेशन. नरनाळा व काटेपूर्णा ही अभयारण्ये अकोला जिल्ह्यात आहेत. 9. अकोटची प्रसिद्ध आहेत. आन्सर 1. विड्याची पाने. एक्सप्लेनेशन. अकोटची विड्याची पाने प्रसिद्ध आहेत. 10. तालुक्यात पारस औष्णिक वीजनिर्मिती केंद्र आहे. आन्सर 2. बाळापूर. एक्सप्लेनेशन. बाळापूर तालुक्यात पारस औष्णिक वीजनिर्मिती केंद्र आहे. 11. येथील शासकीय दूध प्रकल्पात दुधाची पावडर केली जाते. आन्सर 1. अकोला. एक्सप्लेनेशन. अकोला येथील शासकीय दूध प्रकल्पात दुधाची पावडर केली जाते. 12. अकोला जिल्ह्यात या प्रकारचे कुटीरोद्योग चालतात. आन्सर 4. यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन. अकोला जिल्ह्यात मातीची भांडी तयार करणे, जोडे व चपला तयार करणे, पापड लोणची करणे व फळांपासून खाद्यपदार्थ तयार करणे या प्रकारचे कुटीरोद्योग चालतात. 13. अकोल्याजवळ येथे विमान वाहतूकतळाची सोय आहे. आन्सर 2. पारस. एक्सप्लेनेशन. अकोल्याजवळ पारस येथे विमान वाहतूकतळाची सोय आहे. 14. अकोला जिल्ह्याचे विभाजन केव्हा झाले. आन्सर 1 जुलै 1998. एक्सप्लेनेशन. अकोला जिल्ह्याचे विभाजन 1 जुलै 1998 रोजी झाले. 15. अकोला शहर नदीकाठी वसलेले आहे. आन्सर 1. मोरणा. एक्सप्लेनेशन. अकोला शहर मोरणा नदीकाठी वसलेले आहे. 16. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. आन्सर 1-20 ऑक्टोबर 1969. एक्सप्लेनेशन. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना ऑक्टोबर 20, 1969 रोजी करण्यात आली. 17. डॉक्टर पंजाबराव देशमुखांचे जन्मगाव होय. आन्सर 1. मूर्तिजापूर. एक्सप्लेनेशन. डॉक्टर पंजाबराव देशमुखांचे जन्मगाव मूर्तिजापूर होय. 19. नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे. आन्सर 1. अकोट. एक्सप्लेनेशन. नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यामध्ये आहे. आन्सर 1. अकोला. एक्सप्लेनेशन. अकोला जिल्ह्याचे मुख्य ठिकाण अकोला हेच आहे. आन्सर 25150. वाशिम जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5150 चौ. किमी आहे. वाशिम जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5150 चौरस किलोमीटर आहे. 2. वाशिमचे पुरातन नाव. आन्सर 1. वत्सगुल्म. वाशिमचे पुरातन नाव वत्सगुल्म होते. 3. वाशिम जिल्ह्यात तालुके. आन्सर 2. 6. वाशिम जिल्ह्यात 6 तालुके आहेत. आन्सर 2. पैनगंगा. पैनगंगा ही वाशिम जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. 5. वाशिम जिल्ह्यात उगम पावणारी नदी. आन्सर 2. काटेपूर्णा. काटेपूर्णा नदी वाशिम जिल्ह्यात उगम पावते. 6. वाशिम जिल्ह्याचे हवामान. आन्सर 3. उष्ण व कोरडे. वाशिम जिल्ह्याचे हवामान साधारणपणे उष्ण व कोरडे आहे. 7. वाशिम जिल्ह्यातील प्राणी. आन्सर 4. यापैकी सर्वच. वाशिम जिल्ह्यातील वनात बिबट्या, वाघ, हरिण, नीलगाय आणि माकडे यापैकी सर्व प्राणी आढळतात. 8. अडाण. एक्सप्लेनेशन. अडाण नदीवर कारंजा तालुक्यात अडाण हे मोठे धरण आहे. 9. ॲल्युमिनियम भांडी कारखाना. आन्सर 3. कारंजा. एक्सप्लेनेशन. कारंजा येथे ॲल्युमिनियमची भांडी तयार करण्याचा कारखाना आहे.
10 दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र. आन्सर 1 वाशिम. एक्सप्लेनेशन वाशिम येथे दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र आहे. 11 अमरदास बाबांचे मंदिर. आन्सर 3 रिसोड. एक्सप्लेनेशन रिसोड येथे अमरदास बाबांचे मंदिर आहे. 12 वाशिम जिल्ह्याची निर्मिती. आन्सर 1 जुलै 1998. एक्सप्लेनेशन वाशिम जिल्ह्याची निर्मिती 1 जुलै 1998 रोजी झाली. गोंदिया जिल्ह्याची सीमा छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांना लागून आहे. 8 भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश किती आहेत? आन्सर 2 8. भारतात सध्या एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 9 इटानगर हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? आन्सर 2 अरुणाचल प्रदेश. इटानगर ही अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी आहे. 10 श्रवणबेळगोळ हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आन्सर 4 कर्नाटक. श्रवणबेळगोळ हे कर्नाटक राज्यातील हासन जिल्ह्यात असलेले एक प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र आहे. 11 नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यात आहे? आन्सर 3 उत्तर प्रदेश. नोएडा न्यू ओखला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी हे उत्तर प्रदेश राज्यातील एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. 12 आकारमानाने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते? आन्सर 4 राजस्थान. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. 13 लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? आन्सर 2 दुसरा. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. 14 चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? आन्सर 4 कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. आन्सर 4 कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान खांगचेनजोंग नॅशनल पार्क हे भारतातील सिक्कीम राज्यातील एक मिश्र नैसर्गिक आणि सांस्कृतिक युनेस्को जागतिक वारसा ठिकाण आहे. मोसमी वाऱ्यासंबंधी खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत? आन्सर 4 वरील सर्व बरोबर आहेत. 1 हे वारे दिशा बदलतात. मोसमी वारे मॉन्सून विंड्स उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात दिशा बदलतात. 2 पाणी आणि जमीन यांच्या असमान तापण्यामुळे त्यांची निर्मिती होते. जमीन आणि पाणी यांच्या तापण्यातील फरकामुळे दाबाचे पट्टे तयार होतात, ज्यामुळे हे वारे निर्माण होतात. आणि 3 भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर ते पाऊस आणतात. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रातून बाष्प घेऊन भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पाऊस पाडतात. शेतीचा खालीलपैकी कोणता प्रकार ब्रिटिशांनी भारतात रुजू केला? आन्सर 3 मळे शेती. ब्रिटिशांनी भारतात चहा, कॉफी आणि रबर यांसारख्या पिकांसाठी मळे शेती प्लांटेशन ॲग्रिकल्चर पद्धतीची सुरुवात केली. भारताचे प्रमाण रेखावृत्त कोणते? आन्सर 382 कॅरेट सक 30 पू. भारताचे प्रमाण रेखावृत्त 82 कॅरेट सक 30 पूर्व रेखांश आहे, जे भारताची प्रमाण वेळ निश्चित करते. कोलेरू आणि पुलिकत ही सरोवरे या राज्यात आहे. आन्सर 1 आंध्र प्रदेश. कोलेरू आणि पुलिकत ही दोन्ही सरोवरे आंध्र प्रदेश राज्यात आहेत. कमला टॉवर येथे आहे. आन्सर 1 मुंबई.
कमला टॉवर हे मुंबई शहरात आहे. एआय रिस्पॉन्स भारताचे प्रमाण रेखावृत्त स्टँडर्ड मेरिडियन 82 कॅरेट सर 30 पूर्व आहे. हे रेखावृत्त भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील मिर्झापूर जवळून जाते आणि भारतीय प्रमाण वेळेसाठी IST आधारभूत मानले जाते. आन्सर 382 कॅरेट सर 30 पू. भारताचे प्रमाण रेखावृत्त स्टँडर्ड मेरिडियन 82 कॅरेट सर 30 पूर्व आहे. हे रेखावृत्त भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील मिर्झापूर जवळून जाते आणि भारतीय प्रमाण वेळेसाठी IST आधारभूत मानले जाते. आन्सर 2 ओडिशा. चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून ते ओडिशा राज्यातील पुरी, खुर्दा आणि गंजम जिल्ह्यांत पसरलेले आहे. 15 गुलाबी शहर या नावाने ओळखले जाणारे शहर कोणते? आन्सर 2 जयपूर. जयपूर हे राजस्थानची राजधानी असून तेथील इमारतींना गुलाबी रंग दिल्यामुळे त्याला गुलाबी शहर म्हटले जाते. 16 भारतातील सर्वात लांब नदी कोणती? आन्सर 1 गंगा. गंगा ही भारतातील सर्वात लांब आणि पवित्र नदी मानली जाते. आन्सर 2 जम्मू काश्मीर. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा सर्वात उत्तरेकडील केंद्रशासित प्रदेश आहे. 18 शेषनाग काय आहे? आन्सर 1 भारतातील लांब रेल्वे. शेषनाग हे भारतीय रेल्वेने चालवलेल्या सर्वात लांब मालगाडीचे नाव आहे. 19 मोहिनीअट्टम हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आन्सर 1 केरळ. मोहिनीअट्टम हा केरळ राज्यातील एक प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यप्रकार आहे. 20 उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता? आन्सर 3-2 डिसेंबर. उत्तर गोलार्धात 21 किंवा डिसेंबर 22 रोजी हिवाळी संक्रांत असते, जो वर्षातील सर्वात लहान दिवस असतो. 21 खालीलपैकी कोणते शहर राजधानीचे ठिकाण नाही? आन्सर 4 तेवम. कोहिमा नागालँड, ऐझवाल, मिझोरम आणि शिलांग मेघालय या राज्यांच्या राजधान्या आहेत, तर तवांग हे अरुणाचल प्रदेशमधील एक शहर आहे. 22 उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आन्सर 3 तामिळनाडू. उटी उदगमंडलम हे तामिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यात असलेले एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. 23 खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही? आन्सर 4 गोवा. अंदमान आणि निकोबार बेटे, दिल्ली आणि चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश आहेत, तर गोवा हे एक पूर्ण राज्य आहे. 24 भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? आन्सर 4 पर्यायांपैकी नाही. आन्सर 1 सतलज. भाकरा धरण सतलज नदीवर बांधले आहे, जे हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात आहे. 26 भारतातील या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. आन्सर 4 केरळ. भारतात केरळ राज्यात सर्वाधिक रबराचे उत्पादन होते. 27 माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आन्सर 2 राजस्थान. माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण राजस्थान राज्यात आहे. 28 सिक्कीमची राजधानी कोणती? आन्सर 1 गंगटोक. सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे. 29 भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र आहे? आन्सर 2 उत्तर प्रदेश. भारतात उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र आहे. 30 ज्वारी उत्पादनात भारतात प्रथम क्रमांकाचे राज्य आहे? आन्सर 1 महाराष्ट्र. ज्वारी उत्पादनात भारतात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. 31 भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? आन्सर 1 डॉल्फिन. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी डॉल्फिन आहे. 32 भारतातील सर्वात मोठा गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे? आन्सर 1 कर्नाटक. भारतातील सर्वात मोठा गिरसप्पा जोग धबधबा कर्नाटक राज्यात आहे.
33 विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे? आन्सर 3 आंध्र प्रदेश. विशाखापट्टणम हे बंदर आंध्र प्रदेश राज्यात आहे. 34 महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे? आन्सर 3 लावणी. महाराष्ट्राचे लोकनृत्य लावणी आहे. 35 झारखंड राज्याची राजधानी कोणती? आन्सर 2 रांची. झारखंड राज्याची राजधानी रांची आहे. 36 भारतातील हिऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? आन्सर 2 पन्ना. भारतातील हिऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण पन्ना आहे. 37 दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आनंद कोणत्या राज्यात आहे? आन्सर 3 गुजरात. दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आनंद गुजरात राज्यात आहे. 38 भारतातील पठाराच्या कोणत्या भागात खनिज संपत्तीचे भांडार म्हणतात? आन्सर 2 छोटा नागपूर. भारतातील छोटा नागपूर पठाराच्या भागात खनिज संपत्तीचे भांडार म्हणतात. 39 भारतातील कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या अधिक आहे? आन्सर 3 केरळ. भारतातील केरळ राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या अधिक आहे. 40 त्रिपुराची राजधानी कोणती? आन्सर 4 आगरतळा. त्रिपुराची राजधानी आगरतळा आहे. AI responses may include mistakes. आन्सर 3 डेहराडून. उत्तराखंड राज्याची राजधानी डेहराडून आहे. 42 चेपॉक स्टेडियम कोठे आहे? आन्सर 1 चेन्नई. चेपॉक स्टेडियम चेन्नई शहरात आहे. 43 यमुना नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही? आन्सर 2 कानपूर. दिल्ली, आग्रा आणि मथुरा ही शहरे यमुना नदीच्या काठावर वसलेली आहेत, तर कानपूर हे शहर गंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. 44 भरतपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आन्सर 2 राजस्थान. भरतपूर अभयारण्य केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान राज्यात आहे. 45 चेन्नई ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? आन्सर 2 तामिळनाडू. चेन्नई ही तामिळनाडू राज्याची राजधानी आहे. 46 भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? आन्सर 3 मोर. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. 47 सुंदरबन हा त्रिभुज प्रवेश कोणत्या राज्यात स्थित आहे? आन्सर 2 पश्चिम बंगाल. सुंदरबन डेल्टा पश्चिम बंगाल राज्यात स्थित आहे. 48 रावतभाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आन्सर 2 राजस्थान. रावतभाटा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान राज्यात आहे. 49 चहा निर्यातीत भारताचा स्पर्धक? आन्सर 1 श्रीलंका. चहा निर्यातीत भारताचा मुख्य स्पर्धक श्रीलंका आणि केनिया हे देश आहेत. 50 दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? आन्सर 1 गोदावरी. गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. 51 भारतामध्ये अधिक पिकाखाली स्वतंत्र कोणते शहर कोणते आहे? आन्सर 1 मुंबई. प्रश्नरचनेत थोडीशी अस्पष्टता आहे, परंतु सामान्य ज्ञानानुसार मुंबई हे एक प्रमुख शहर आहे. आन्सर 1 मुंबई. मुंबईला भारताची आर्थिक राजधानी मानले जाते. हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे आणि देशाचे आर्थिक केंद्र आहे. 52 खालीलपैकी कोणते शहर गंगा नदीच्या काठी वसले नाही? आन्सर 2 लखनौ. लखनौ शहर गोमती नदीच्या काठी वसलेले आहे, तर पाटणा, वाराणसी आणि कानपूर ही शहरे गंगा नदीच्या काठी वसलेली आहेत. 53 भारतात सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? आन्सर 1 नर्मदा. नर्मदा ही भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी पश्चिम दिशेला वाहणारी नदी आहे. 54 महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात? आन्सर 3 गोदावरी. गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात. 55 सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आन्सर 2 गुजरात. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण गुजरात राज्यात आहे.
56. कथ्थक हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आन्सर 1. उत्तर प्रदेश. कथ्थक हा नृत्यप्रकार उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहे. 57. भारतीय प्रमाणवेळ कोणत्या शहरातील 82.1 पूर्व रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेवरून निश्चित करण्यात आलेली आहे? आन्सर 3. मिर्झापूर, प्रयागराज. भारतीय प्रमाणवेळ IST ही मिर्झापूर प्रयागराज येथील 82.1 पूर्व रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेनुसार निश्चित केली जाते. AI responses may आन्सर 3. बंगळुरा. बंगळुरूला भारताची सिलिकॉन व्हॅली किंवा इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हटले जाते. 59. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान. आन्सर 1. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. हे भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे जे 1936 मध्ये स्थापन झाले. 60. दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? आन्सर 2. यमुना. यमुना नदीच्या काठावर वसलेले हे एक प्रमुख भारतीय शहर आहे. 61. भारतातील सर्वात लांब रस्ता रेल्वे डबल डेकर पूल. आन्सर 1. बोगीबील. बोगीबील पूल आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर आहे आणि हा भारतातील सर्वात लांब रस्ता रेल्वे पूल आहे. 62. जस्ताचे सर्वाधिक उत्पादन. आन्सर 3. राजस्थान. भारतामध्ये जस्ताचे सर्वाधिक साठे आणि उत्पादन राजस्थान राज्यात होते. 63. झुमर नृत्य. आन्सर 2. राजस्थान. झुमर हे राजस्थानमधील एक लोकप्रिय पारंपरिक नृत्य आहे. 64. सर्वात कमी समुद्रकिनारा. आन्सर यवतमाळली 12. आन्सर 4. केरळ. भारतातील 9 राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. यापैकी गुजरात राज्याला सर्वाधिक तर केरळ राज्याला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे. 65. गरबा नृत्य ही कोणत्या राज्यातील सांस्कृतिक कला आहे? वाशिम लिपिक 12. आन्सर 4. गुजरात. गरबा हे नृत्य मुख्यत्वे नवरात्रीच्या काळात गुजरात राज्यात केले जाते. 66. भारतात अभ्रकांचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? सिंधुदुर्ग लिपिक 12. आन्सर 2. राजस्थान. भारतात अभ्रकांचे सर्वाधिक साठे राजस्थान राज्यात आहेत. 67. खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व राज्यांना कोकण रेल्वेचा लाभ होतो आहे? सिंधुदुर्ग लिपिक 12. आन्सर 2. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ. कोकण रेल्वेचा लाभ महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ या सर्व राज्यांना होतो. 68. डलहौसी हे नाव आहे. सिंधुदुर्ग लिपिक 12. आन्सर 4. हिमाचल प्रदेशातील थंड हवेच्या ठिकाणाचे नाव. डलहौसी हे हिमाचल प्रदेशातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. सिंधुदुर्ग लिपिक 12. आन्सर 2. मेघालय. खासी, गारो व जयंती या टेकड्या भारताच्या मेघालय राज्यात आहेत. 70. भारतातील क्षेत्रफळ. आन्सर 2. मेघालय. एक्सप्लेनेशन. खासी, गारो आणि जयंती या टेकड्या भारताच्या ईशान्येकडील मेघालय राज्यात आहेत. या टेकड्या हिमालयाच्या रांगेचा भाग नाहीत, तर त्या भारतीय द्वीपकल्पी पठाराचा भाग आहेत, परंतु प्रश्नानुसार योग्य पर्याय मेघालय आहे. 70. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? आन्सर 1. गोवा. एक्सप्लेनेशन. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य गोवा आहे. सिक्कीम हे दुसरे सर्वात लहान राज्य आहे. 71. झूम हा एक आहे. आन्सर 2. शेतीचा प्रकार. एक्सप्लेनेशन. झूम हा ईशान्य भारतातील डोंगराळ भागात प्रचलित असलेला शेतीचा प्रकार आहे.
याला स्थलांतरित शेती, शिफ्टिंग कल्टिवेशन नर्मदा ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे, जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि अरबी समुद्राला मिळते. गंगा, यमुना आणि गोदावरी या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात. 73. कावेरी नदी कोणत्या दोन राज्यातून वाहते? आन्सर 2. कर्नाटक, तामिळनाडू. एक्सप्लेनेशन. कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांतून वाहते. 74. सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले राज्य? आन्सर 3. महाराष्ट्र. एक्सप्लेनेशन. भारतात सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले राज्य महाराष्ट्र आहे. 75. भील जमातीचे वसतिस्थान? आन्सर 4. सातपुडा पर्वताच्या दऱ्यात. एक्सप्लेनेशन. भारतातील भील जमातीचे मुख्य वसतिस्थान सातपुडा पर्वताच्या दऱ्यात आहे. 76. कुद्रेमुख लोह प्रकल्प? आन्सर 3. कर्नाटक. एक्सप्लेनेशन. कुद्रेमुख लोह प्रकल्प कर्नाटक राज्यात आहे. 77. भारताची पहिली महिला संरक्षण मंत्री? आन्सर 3. निर्मला सीतारामन. एक्सप्लेनेशन. निर्मला सीतारामन या भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री होत्या. 78. वेंबनाड खाऱ्या पाण्याचे सरोवर? आन्सर 2. केरळ. एक्सप्लेनेशन. वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर केरळ राज्यात आहे. 79. ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस? आन्सर 2. तामिळनाडू. एक्सप्लेनेशन. भारतात ईशान्य मान्सून वाऱ्यापासून प्रामुख्याने तामिळनाडू राज्यात पाऊस पडतो. 80. चेरापुंजी ठिकाण? आन्सर 2. मेघालय. एक्सप्लेनेशन. चेरापुंजी हे ठिकाण मेघालय राज्यात आहे, जे सर्वाधिक पावसासाठी ओळखले जाते. 81. नीलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर? आन्सर 2. डोडा बेट्टा. एक्सप्लेनेशन. डोडा बेट्टा हे नीलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. 82. नदी उगम योग्य जोडी? आन्सर 3. गोदावरी पश्चिम घाट. एक्सप्लेनेशन. गोदावरी नदीचा उगम पश्चिम घाटातील त्र्यंबकेश्वर येथे होतो, त्यामुळे ही जोडी योग्य आहे. 83. चामोली थंड हवेचे ठिकाण? आन्सर 4. उत्तराखंड. एक्सप्लेनेशन. चामोली हे थंड हवेचे ठिकाण उत्तराखंड राज्यात आहे. 84. सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव? आन्सर 4. गोविंद सागर. एक्सप्लेनेशन. सतलज नदीवरील भाकरा धरणामुळे तयार झालेल्या जलाशयाचे नाव गोविंद सागर आहे. 85. हिमालयाचा प्रकार? आन्सर 2. वळी. एक्सप्लेनेशन. हिमालय हा वली प्रकारचा पर्वत आहे, जो भूगर्भीय हालचालींमुळे तयार झाला आहे. 86. भगीरथी नदीवरील टिहरी प्रकल्प? आन्सर 1. उत्तराखंड. एक्सप्लेनेशन. भगीरथी नदीवरील बहुचर्चित टिहरी प्रकल्प उत्तराखंड राज्यात आहे. AI responses may include mistakes. Answer. आन्सर 1. अरबी समुद्र. भारताच्या पश्चिमेला असलेल्या समुद्राला अरबी समुद्र म्हणतात. 88. भारतामधील सर्वाधिक लागवडी खालील क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते? आन्सर 3. भात. 89. इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे? आन्सर 2. राजस्थान. 90. गोसीखुरू प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? आन्सर 4. वैनगंगा. 91. कुंभकुलम प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आन्सर 2. अणुविद्युत. 92. वाऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी वाऱ्याचा वेग कमीत कमी किती किलोमीटर प्रति तास इतका असला पाहिजे? आन्सर 2.15 किमी. 93. ब्रह्मदेशाचा राजा थिबा हा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राहिला होता? आन्सर 3. रत्नागिरी. 94. दादरा नगर हवेली आणि दमण दीव संघराज्य प्रदेश भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून त्यास ही दोन राज्ये जवळची आहे. आन्सर 1. गुजरात व महाराष्ट्र. 95. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचा योग्य समूह ओळखा? आन्सर 4. तापी, वैतरणा, वाशिष्ठी, मुळा. नर्मदा आणि तापी या दोन प्रमुख भारतीय नद्या अरबी समुद्रात वाहतात. 96. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते? आन्सर 1. तापी.
97 नैसर्गिक वायू कोठे मिळतो? आन्सर 3 भूगर्भात. 98 गंगा, यमुना व सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते? आन्सर 4 प्रयागराज, अलाहाबाद. 99 दार्जिलिंग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आन्सर 2 पश्चिम बंगाल. 100 कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आन्सर 2 मध्य प्रदेश. 101 भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर हे होय? आन्सर 1 मुंबई. 102 चेतक फेस्टिवल घोडे विक्रीसाठीचा कोठे होतो? आन्सर 1 सारंगखेडा, नंदुरबार. 103 भारतातील पहिले कांदा लसूण संशोधन केंद्र कोठे आहे? आन्सर 1 राजगुरुनगर. 104 भारतातील किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? आन्सर 2 9. 105 खालीलपैकी राष्ट्रीय महामार्ग 6 कोणता? आन्सर 1 सुरत, धुळे, नागपूर, कोलकाता. 106 भारतातील पहिला बोलपट कोणता? आन्सर 1 आलमारा. 107 पेन म्हणजे काय? आन्सर 2 पोस्टल इंडेक्स नंबर. 108 ब्रॉडगेज रेल्वे लाईनची रुंदी किती मीटर असते? आन्सर 3 1 676 मीटर. 109 खालीलपैकी कोणत्या भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा क्लासिकल लँग्वेज दर्जा दिलेला नाही? आन्सर 3 बंगाली. 110 अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे? आन्सर 2 सातारा. 111 खजुराहोची सुप्रसिद्ध मंदिर लेणी कोणत्या राज्यात आहे? आन्सर 3 मध्य प्रदेश. 112 नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी कोठे आहे? आन्सर 2 दिल्ली. 113 रामेश्वर हे तीर्थस्थळ कोठे आहे? आन्सर 3 तामिळनाडू. 114 बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत? आन्सर 2 विखुरलेल्या वसाहती. 115 शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते? आन्सर 2 तेलंगणा. 116 गाविलगड टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? आन्सर 3 सातपुडा रांगा. 117 राजा हरिश्चंद्र हा चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला? आन्सर 2 1913. AI responses may include mistakes. आंसर 3 NH 6 दूधे नागपुर और कोलकाता को जोड़ने वाला महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 6 NH 6 है. 119 शिवकाशी हे फटाका निर्मितीचे प्रसिद्ध ठिकाण. आंसर 4 तमिलनाडु. शिवकाशी तमिलनाडु राज्य में स्थित है और यह मुख्य रूप से अपने पटाखा और माचिस उद्योगों के लिए जाना जाता है. 120 खंबायत अंकलेश्वर हे तेल समृद्ध प्रदेश. आंसर 4 गुजरात. खंभात, खंबायत और अंकलेश्वर गुजरात राज्य में स्थित तेल समृद्ध क्षेत्र हैं. आंसर 3 NH 6 धुळे नागपूर कोलकाता महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 NH 6 आहे. 119 शिवकाशी हे फटाका निर्मितीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आन्सर 4 तमिळनाडू. शिवकाशी हे ठिकाण तमिळनाडू राज्यात असून ते फटाका आणि आगपेटी उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. 120 खंबायत अंकलेश्वर हे तेलसमृद्ध प्रदेश कोणत्या राज्यात आहेत? आन्सर 4 गुजरात. खंबायत आणि अंकलेश्वर हे दोन्ही तेल उत्पादक प्रदेश गुजरात राज्यात आहेत. 121 कोणत्या सणाच्या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते? आन्सर 1 वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. 122 दर्गा अजमेर शरीफ कोणत्या राज्यात आहे? आन्सर 3 राजस्थान. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा अजमेर शरीफ राजस्थान राज्यातील अजमेर शहरात आहे.
123 सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? आन्सर 2 अमृतसर. सुवर्ण मंदिर हरमंदिर साहिब हे शीख धर्माचे पवित्र स्थळ पंजाब राज्यातील अमृतसर शहरात आहे. 124 केदारनाथ कोणत्या राज्यात आहे? आन्सर 3 उत्तराखंड. केदारनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिर उत्तराखंड राज्यातील हिमालयाच्या गढवाल क्षेत्रात आहे. 125 खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? आन्सर 1 कपूरथळा. पंजाबमधील कपूरथळा येथील रेल्वे कोच फॅक्टरी RCF रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. 126 कर्कवृत्त या राज्यामधून जात नाही? आन्सर 4 ओडिशा. कर्कवृत्त भारतातील गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम या 8 राज्यांमधून जाते, परंतु ओडिशा राज्यातून जात नाही. 127 लक्षद्वीप आणि मिनिकॉय एक्सप्लेनेशन. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे ही 9 अंश चॅनलमुळे 9 डिग्री चॅनल एकमेकांपासून विभक्त झाली आहेत. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे 9 अंश उत्तर अक्षांशाने 9 अंश चॅनल वेगळी झाली आहेत. 128 जन्मदर व मृत्यूदर यातील फरकाला अधिकच्या जन्मदरास म्हणतात. आन्सर 1 लोकसंख्या विस्फोट. जेव्हा जन्मदर मृत्यूदरापेक्षा लक्षणीयरित्या जास्त असतो तेव्हा लोकसंख्या वेगाने वाढते, ज्याला लोकसंख्या विस्फोट म्हणतात. 129 अंतराळ संशोधन समितीची स्थापना भारतात कोणत्या वर्षी झाली होती? आन्सर 31962. भारतीय अंतराळ संशोधन समिती INCOSPAR ची स्थापना 1962 मध्ये झाली, जी नंतर 1969 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO बनली. 130 भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? आन्सर 2 बॅरन बेट. बॅरन बेट हे भारतातील आणि दक्षिण आशियातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे, जो अंदमान समुद्रात स्थित आहे. 131 भारतातील अतिप्राचीन पर्वत कोणता आहे? आन्सर 2 अरवली. अरवली पर्वतश्रेणी ही भारतातील सर्वात जुनी आणि जगातील सर्वात जुन्या घडीच्या पर्वतरांगांपैकी एक आहे. 132 ईशान्य मोसम आन्सर 4 कोळसा. कोळसा हा ऊर्जेचा एक सामान्य स्रोत आहे, विशेषतः व्यावसायिक वापरासाठी. ऊर्जेच्या स्रोतांचे मुख्यत्वे करून नवीकरणीय जसे सौर, जल आणि गैर नवीकरणीय जसे कोळसा. सांभर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे अंतर्देशीय खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, जे राजस्थान राज्यातील जयपूर शहराच्या पश्चिमेस सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे. 135 आन्सर 1 राजस्थान. एक्सप्लेनेशन सांबर सरोवर राजस्थान राज्यात आहे. 135 भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच वेळेपेक्षा तासांनी पुढे आहे. आन्सर 3 5.5. एक्सप्लेनेशन भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच वेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. 136 भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झाले आहे? आन्सर 3 हिमाचल प्रदेश.
एक्सप्लेनेशन हिमाचल प्रदेश हे भारतातील प्रथम कार्बन मुक्त राज्य आहे. 137 केरळचे पीक प्रसिद्ध आहेत. आन्सर 1 नारळ. एक्सप्लेनेशन केरळमध्ये नारळाचे पीक प्रसिद्ध आहे. 138 नाशिक रोड येथे चा कारखाना आहे. आन्सर 1 चलनछपाई. एक्सप्लेनेशन नाशिक रोड येथे चलनछपाईचा कारखाना आहे. 139 येथे भात गिरण्या आहेत. आन्सर 4 यापैकी सर्व. एक्सप्लेनेशन इगतपुरी, घोटी व पेठ आणि त्र्यंबकेश्वर येथे भात गिरण्या आहेत. 140 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला संलग्न नाही? आन्सर 4 झारखंड. एक्सप्लेनेशन गोवा, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांची सीमा महाराष्ट्राला संलग्न आहे, परंतु झारखंडची नाही. 141 केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आन्सर 3 नागपूर. एक्सप्लेनेशन केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर येथे आहे. 142 भारताचे राष्ट्रीय खाद्य. आन्सर 3 खिचडी. एक्सप्लेनेशन भारताचे राष्ट्रीय खाद्य खिचडी आहे. 143 श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहेत? आन्सर 1 झेलम. एक्सप्लेनेशन श्रीनगर हे शहर झेलम नदीच्या काठी वसलेले आहे. 144 आंध्राची 3 पैकी एक राजधानी अमरावती नदीच्या तीरावर आहे. आन्सर 1 कृष्णा. एक्सप्लेनेशन अमरावती राजधानी कृष्णा नदीच्या तीरावर आहे. 145 नम्मा मेट्रो हा कुठल्या राज्याशी संबंधित आहे? आन्सर 3 कर्नाटक. एक्सप्लेनेशन नम्मा मेट्रो प्रकल्प कर्नाटक राज्याशी संबंधित आहे. 146 पुढे दिलेल्या जलसिंचनाचे प्रकल्प व राज्यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. आन्सर 2 रिहांद प्रकल्प मध्य प्रदेश. एक्सप्लेनेशन रिहांद प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यात आहे, मध्य प्रदेशमध्ये नाही. 147 पुढीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशला लागून नाही? आन्सर 3 मणिपूर. एक्सप्लेनेशन मेघालय, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांची सीमा बांगलादेशला लागून आहे, परंतु मणिपूरची नाही. 148 पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते आहे? आन्सर 1 अण्णाईमुडी. एक्सप्लेनेशन पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर अण्णाईमुडी आहे. आन्सर 2 शिर्डी. भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंगे आहेत. रामेश्वरम, केदारनाथ आणि श्रीशैलम ही त्यापैकी आहेत. शिर्डी हे साईबाबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, तिथे ज्योतिर्लिंग नाही. 151 देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादनात राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे. आन्सर 2 कर्नाटक. भारतातील नैसर्गिक रेशीम उत्पादनात कर्नाटक राज्याचा वाटा सर्वाधिक आहे. 152 मुंबईहून गोव्याकडे जाण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गाचा वापर करावा लागेल? आन्सर 1 NH 66. मुंबई ते गोवा प्रवासासाठी प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग 66 NH 66 वापरला जातो. 153 दख्खनच्या पठारावर लावारसाचे आडवे थर आढळतात. स्टेप 1 विधानांचे विश्लेषण. मुख्यत्वे करून भेगी उद्रेकामुळे निर्मिती हे विधान बरोबर आहे, कारण दख्खनचे पठार भेगी उद्रेकातून तयार झाले आहे. चुनखडक व वालुकाश्म खडकांमुळे आडवे थर आढळतात. हे विधान चूक आहे, कारण दख्खनचे पठार मुख्यत्वे अग्नीज खडकांपासून बेसाल्ट बनलेले आहे. लावारस प्रामुख्याने अल्कधर्मी स्वरूपाचा आहे. हे विधान बरोबर आहे, कारण बेसाल्ट हा अल्कधर्मी लावारसापासून बनतो. आन्सर 2 फक्त आणि 154 खालीलपैकी कोणते राष्ट्रीय महामार्ग नागपूर शहरात छेदून जातात? आन्सर 1 NH 6 आणि NH 7. राष्ट्रीय महामार्ग 6 NH 6 आणि
आन्सर 3 फक्त अ आणि ब. एक्सप्लेनेशन दख्खनच्या पठारावर लावारसाचे आडवे थर मुख्यत्वे करून वेगी उद्रेकामुळे निर्मिती झाल्यामुळे आणि चुनखडक व वालुकाश्म खडकांमुळे आढळतात. लावारस प्रामुख्याने अल्कधर्मी स्वरूपाचा आहे हे विधान चुकीचे आहे. 154 खालीलपैकी कोणते राष्ट्रीय महामार्ग नागपूर शहरात छेदून जातात? आन्सर 1 NH6 आणि NH7. एक्सप्लेनेशन नागपूर शहरातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग NH6 सध्या NH53 आणि NH7 सध्या NH44 हे आहेत. 155 भारताला सुमारे किती किलोमीटर समुद्र किनारपट्टी मिळाली आहे? आन्सर 17517. एक्सप्लेनेशन भारताला मिळालेली एकूण समुद्र किनारपट्टी सुमारे 7517 किलोमीटर लांबीची आहे. 156 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? आन्सर 2 राजस्थान. एक्सप्लेनेशन क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे. 157 पोमचोलम ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहे? आन्सर 4 मणिपूर. एक्सप्लेनेशन पोमचोलम ही लोककला आणि नृत्य मणिपूर राज्याशी संबंधित आहे. 158 भारतातील सर्वात कमी पावसाचे ठिकाण आहे. आन्सर 1 जैसलमेर. एक्सप्लेनेशन भारतातील सर्वात कमी पावसाचे ठिकाण जैसलमेर आहे. 159 भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात सुरू झाले? आन्सर 2 हैदराबाद. एक्सप्लेनेशन भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ हैदराबाद शहरात सुरू झाले. 160 औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रसिद्ध असलेली कोराडी व खापरखेडा ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात मोडतात? आन्सर 4 नागपूर. एक्सप्लेनेशन कोराडी व खापरखेडा ही औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणे नागपूर जिल्ह्यात आहेत. 161 इम्फाळ ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? आन्सर 4 मणिपूर. एक्सप्लेनेशन इम्फाळ ही मणिपूर राज्याची राजधानी आहे. स्पष्टीकरण ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा लावारस किंवा भूगर्भातील शिलारस थंड होऊन घनीभवन झाल्यावर अग्नीज खडक इग्नियस रॉक्स तयार होतात. हे खडक प्राथमिक खडक म्हणूनही ओळखले जातात. 163 श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? आन्सर 1 पाल्क. स्पष्टीकरण भारत आणि श्रीलंका या देशांच्या दरम्यान पाल्कची सामुद्रधुनी पाल्क स्ट्रेट आहे. ही बंगालचा उपसागर आणि मन्नारचे आखात यांना जोडते. 164 भारतातील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. आन्सर 3 शिवसमुद्रम तामिळनाडू. स्पष्टीकरण शिवसमुद्रम धबधबा शिवनसमुद्र फॉल्स हा तामिळनाडू राज्यात नसून तो कर्नाटक राज्यातील कावेरी नदीवर आहे. इतर जोड्या बरोबर आहेत दूधसागर गोवा, चित्रकूट छत्तीसगड, पुनासा राजस्थान. 165 आंतरराष्ट्रीय वार रेषेशी हे रेखावृत्त संबंधित आहे. आन्सर 180 कॅरेट सर्क. स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय वार रेषा इंटरनॅशनल डेट लाईन ही 180 कॅरेट सर्क रेखावृत्तानुसार निश्चित केली गेली आहे. ही रेषा पॅसिफिक महासागरातून जाते. 166 बौद्ध लोकसंख्या अधिक असणारे शेजारी राष्ट्र. आन्सर 4 चीन. स्पष्टीकरण भारताच्या शेजारी राष्ट्रांपैकी चीनमध्ये बौद्ध लोकसंख्या अधिक आहे. 167 योग्य विधाने ओळखा. आन्सर 2 फक्त अ. स्पष्टीकरण अ उत्तम शिक्षणासहित असलेल्या उत्तम आरोग्यामुळे जन्मदर घटतो हे विधान बरोबर आहे कारण शिक्षण आणि आरोग्य सुविधांमुळे लोकसंख्या नियंत्रणाबद्दल जागरूकता वाढते. ब जागतिक लोकसंख्येच्या 1/4 एवढी लोकसंख्या भारतात आहे हे विधान चूक आहे. भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे 1/6 किंवा 1/5 आहे. 168 भारतातील पहिली जनगणना साली झाली. आन्सर 1871. स्पष्टीकरण भारतातील पहिली जनगणना 1871 साली झाली लॉर्ड मेयोच्या काळात. तथापि नियमित आणि दशकीय जनगणना 1881 पासून सुरू झाली. 169 यमुना कृती आराखडा हा द्विपक्षीय प्रकल्प कोणत्या 2 देशांमध्ये आहे?
आन्सर 1 भारत जपान. स्पष्टीकरण. यमुना कृती आराखडा यमुना ऍक्शन प्लॅन हा भारत आणि जपान यांच्यातील द्विपक्षीय प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश यमुना नदीचे प्रदूषण कमी करणे हा आहे. 170 खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही? आन्सर 1 विंध्य प्रणाली अग्निजन्य खडकांनी बनली आहे. स्पष्टीकरण. विंध्य प्रणाली विंध्यान सिस्टम प्रामुख्याने गाळाच्या खडकांनी सेडिमेंटरी रॉक्स बनलेली आहे, अग्निजन्य खडकांनी इग्नियस रॉक्स नाही. इतर विधाने बरोबर आहेत. 171 झास्कर लडाख व काराकोरम पर्वतरांगांचे स्थान आहे. हिमालयात. आन्सर 2 काश्मीर. स्पष्टीकरण. झास्कर झांस्कार लडाख लडाख आणि काराकोरम या पर्वतरांगा काश्मीर हिमालयाच्या भागात स्थित आहेत. 100 2 बस सालसेटसाठी योग्य जोडी आयव्ही 7 बेटांचा समूह आहे, कारण मुंबई शहर सालसेट बेटावर वसलेले असून ते 7 बेटांचा समूह म्हणून ओळखले जाते. 3 क श्रीहरिकोटासाठी योग्य जोडी आय वाळूच्या दांडावरील बेट आहे, कारण श्रीहरिकोटा हे आंध्र प्रदेशातील एक वाळूच्या दांडावरील बेट आहे, जिथे भारताचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. आणि 4 ड वेलिंग्टनसाठी योग्य जोडी 2 नौदलचे स्थानक आहे, कारण वेलिंग्टन बेट कोची येथे भारतीय नौदलाचे महत्त्वाचे स्थानक आहे. 173 ताजमहालच्या बांधकामासाठी संगमरवर कोठून आणला गेला? आन्सर 3 मकराना. एक्सप्लेनेशन. ताजमहालच्या बांधकामासाठी पांढरा संगमरवर प्रामुख्याने राजस्थानमधील मकराना येथील खाणींमधून आणला गेला होता. 174 राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणतात? आन्सर 1 बागळ. एक्सप्लेनेशन. राजस्थानमधील अंशतः शुष्क सेमीॲरिड प्रदेशास बागर किंवा बांगड असे म्हणतात. 1 दीवसाठी योग्य जोडी 3 मासेमारीसाठी बेट आहे, कारण दीव हे मासेमारीसाठी प्रसिद्ध बेट आहे. 2 बस सालसेटसाठी योग्य जोडी आयव्ही 7 बेटांचा समूह आहे, कारण मुंबई शहर सालसेट बेटावर वसलेले असून ते 7 बेटांचा समूह म्हणून ओळखले जाते. 3 क श्रीहरिकोटासाठी योग्य जोडी आय वाळूच्या दांडावरील बेट आहे, कारण श्रीहरिकोटा हे आंध्र प्रदेशातील एक वाळूच्या दांडावरील बेट आहे, जिथे भारताचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. आणि 4 ड वेलिंग्टनसाठी योग्य जोडी 2 नौदलचे स्थानक आहे, कारण वेलिंग्टन बेट कोची येथे भारतीय नौदलाचे महत्त्वाचे स्थानक आहे. 173 ताजमहालच्या बांधकामासाठी संगमरवर कोठून आणला गेला? आन्सर 3 मकराना. एक्सप्लेनेशन. ताजमहालच्या बांधकामासाठी पांढरा संगमरवर प्रामुख्याने राजस्थानमधील मकराना येथील खाणींमधून आणला गेला होता. 174 राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हणतात? आन्सर 1 बागळ. एक्सप्लेनेशन. राजस्थानमधील अंशतः शुष्क सेमीॲरिड प्रदेशास बागर किंवा बांगड असे म्हणतात. आन्सर 1 विंध्यरांगा. कैमूर टेकड्या कॅमूर हिल्स या विंध्य पर्वत रांगेचा विंध्य रेंज एक भाग आहेत, ज्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये पसरलेल्या आहेत. 176 उत्तर भारतातील मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे?
आन्सर 2 तराई भांगर खादर. उत्तर भारतातील मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम खालीलप्रमाणे आहे. 1 तराई हिमालयाच्या पायथ्याशी असलेला ओलसर आणि दलदलीचा प्रदेश. 2 भांगर जुन्या गाळाचा बनलेला आणि नद्यांपासून दूर असलेला उंच प्रदेश. आणि 3 खादर नद्यांच्या जवळ असलेला नवीन गाळाचा सुपीक प्रदेश जिथे दरवर्षी पूर येतो. 177 जोड्या आन्सर 1 IV 3 I 2. एक्सप्लेनेशन 1 अबिस्त दोआब IV बियास व सतलज नद्यातील मैदान. 2 बारी दोआब 3 बियास व रावी नद्यातील मैदान. 3 रेचना दोआब रावी व चिनाब नद्यामधील मैदान. आणि 4 चाज दोआब 2 चिनाब व झेलम नद्यातील मैदान. 178 आम्रश्री म्हणजे काय? आन्सर 1 कर्नाटक व केरळमध्ये होणारे मान्सून पूर्व पर्जन्य. एक्सप्लेनेशन आम्रश्री मँगो शावर्स हे कर्नाटक आणि केरळ राज्यांमध्ये मान्सूनच्या आगमनापूर्वी होणाऱ्या पावसाला म्हणतात. हा पाऊस आंबा पिकासाठी उपयुक्त असतो. 179 जोड्या जुळवा. आन्सर 2 IV 2 I. एक्सप्लेनेशन 1 IIT हार्डवेअर पार्क IV द्रोणागिरी. 2 बसिप्स 3 मुंबई. 3 मेल्ट्रॉन सेमीकंडक्टर्सली 2 नाशिक. आणि 4 मायक्रो प्रोसेसर आधारित प्रणाली कुडाळ. 180 हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. आन्सर 1 जोग. एक्सप्लेनेशन जोग धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. 181 गंगा नदी मैदानी सखल प्रदेशात जवळ प्रदेश करते. आन्सर 2 ऋषिकेश. एक्सप्लेनेशन गंगा नदी ऋषिकेश जवळ मैदानी प्रदेशात प्रवेश करते. 182 यमुना नदीचा संगम कोठे होतो? आन्सर 2 प्रयागराज अलाहाबाद. एक्सप्लेनेशन यमुना नदीचा संगम प्रयागराज अलाहाबाद येथे गंगा नदीशी होतो. 183 ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावून पूर्वेकडे 1450 किलोमीटर वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला खालीलपैकी कोणती नदी मिळते? आन्सर 4 यापैकी एकही नाही. एक्सप्लेनेशन ब्रह्मगिरी पर्वतातून गोदावरी नदी उगम पावते आणि ती बंगालच्या उपसागराला मिळते. दिलेल्या पर्यायांमध्ये गोदावरी नदीचा उल्लेख नाही, त्यामुळे योग्य उत्तर यापैकी एकही नाही हे आहे. 184 रासोवा मुख्य तेरा. आन्सर 337 भारतीय नदी जोड प्रकल्पामध्ये देशातील एकूण 37 नद्या जोडण्यासाठी प्रस्तावित केल्या आहेत. 186 कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? पूर्व 13. आन्सर 4 गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हा सुंदरबन म्हणूनही ओळखला जातो, जो त्याच्या हिरवाईमुळे हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. 187 पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? आन्सर 3 दोन्ही अ. घटप्रभा नदीवरील गोकाक धबधबा नायगरा धबधब्यासारखा वाटतो हे विधान योग्य आहे. ब. भारतातील सर्वात उंच धबधबा शरावती नदीवर आहे हे विधान देखील योग्य आहे. जोग धबधबा. 188 खालील नदीचे नाव ओळखा. आन्सर 4 वैनगंगा. वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेशात होतो. वर्धा नदीशी संगम झाल्यावर तिला प्राणहिता म्हणून ओळखले जाते आणि ती चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांच्या उत्तर दक्षिण सीमांची निर्मिती करते. तसेच पेंच व बावनथडी या तिच्या उपनद्या आहेत. 189 भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. आन्सर 3 ब ड क अ. भारतातील प्रमुख नद्यांचा लांबीनुसार उतरता क्रम. ब. गोदावरी सुमारे 1465 किलोमीटर. ड. नर्मदा सुमारे 1312 किलोमीटर. क. कृष्णा सुमारे 1400 किलोमीटर. अ. महानदी सुमारे 851 किलोमीटर. योग्य क्रम गोदावरी नर्मदा कृष्णा महानदी.
190 जम्मू आणि काश्मीरमधील सलाल जलविद्युत प्रकल्प या नदीवर आहे. मुख्य 11 आन्सर 3 चिनाब. सलाल जलविद्युत प्रकल्प चिनाब नदीवर स्थित आहे. 191 कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प येथे आहे. पूर्व 11 आन्सर 4 शिवसमुद्रम. कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प शिवसमुद्रम येथे 1902 मध्ये सुरू झाला होता. 192 यापैकी झारखंड हे सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य आहे. 194 पश्चिम बंगालमधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे? आन्सर 2 राणीगंज. राणीगंज हे पश्चिम बंगालमधील कोळसा खाणींसाठी प्रसिद्ध असलेले महत्त्वाचे स्थान आहे. 195 सन 1969 मध्ये पहिले अणुऊर्जा केंद्र येथे स्थापन झाले. आन्सर 3 तारापूर. भारतातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र 1969 मध्ये तारापूर येथे सुरू झाले. 196 भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? आन्सर 3-6-7% अंदाजे. भारताच्या एकूण ऊर्जा उत्पादनामध्ये दगडी कोळशाचा वाटा सर्वाधिक आहे, जो सुमारे 67% आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 2 झारखंड. भारतात तांबे उत्पादनात राजस्थान, मध्य प्रदेश आणि झारखंड ही प्रमुख राज्ये आहेत. यापैकी झारखंड हे सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प स्थापित नाही? आन्सर 4 नैवेली. एक्सप्लेनेशन. भारतातील कुडनकुलम, कल्पकम आणि रावत भाटा येथे अणुऊर्जा प्रकल्प आहेत. नैवेली येथे औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे. 198 धनुष्यकोडी बंदर कोणत्या राज्यात आहे? आन्सर 4 तामिळनाडू. एक्सप्लेनेशन. धनुष्यकोडी हे तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटाच्या दक्षिण टोकावर असलेले एक बंदर आहे. 199 पवनऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते? आन्सर 4 तामिळनाडू. एक्सप्लेनेशन. तामिळनाडू हे पवन ऊर्जा निर्मितीमध्ये भारतातील अग्रेसर राज्यांपैकी एक आहे. 200 आन्सर 3 क अ ड ब. एक्सप्लेनेशन. दगडी कोळशाच्या गुणवत्तेनुसार योग्य क्रम. 1 अंथ्रासाइट क सर्वोत्तम गुणवत्ता, सर्वाधिक कार्बन प्रमाण. 2 बिटुमिनस अ मध्यम ते उच्च गुणवत्ता. 3 लिग्नाइट ड कमी गुणवत्ता. आणि 4 पीट ब सर्वात कमी गुणवत्ता, सर्वात कमी कार्बन प्रमाण. 201 जेव्हा दगड निळा दिसतो त्यात काय दडले असण्याची शक्यता असते? आन्सर 4 तांबे. एक्सप्लेनेशन. तांबे कॉपर असलेल्या खनिजांमुळे किंवा संयुगांमुळे दगड अनेकदा निळा किंवा हिरवा दिसतो. 202
आन्सर 2 IV 2 3 V. स्पष्टीकरण 1. अ मॅंगनीज IV 40% उत्पादनाचा टक्केवारी. 2. ब लोहखनिज 2 21% उत्पादनाचा टक्केवारी. 3. क चुनखडी 3 9% उत्पादनाचा टक्केवारी. 4. ड बॉक्साइट V 10% उत्पादनाचा टक्केवारी. आणि 5. इ क्रोमाइट I 20% उत्पादनाचा टक्केवारी. 203. खनिजांच्या संदर्भात कोणती राज्ये बिहार, झारखंड व ओडिशाच्या विपरीत आहेत? आन्सर 3. उत्तर प्रदेश, हरियाणा व पंजाब. स्पष्टीकरण बिहार, झारखंड आणि ओडिशा ही खनिजांसाठी प्रसिद्ध राज्ये आहेत. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये खनिजांचे साठे कमी प्रमाणात आढळतात. 204. रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? आन्सर 2 द्वितीय. स्पष्टीकरण रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. 205. मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे. आन्सर 2 17. स्पष्टीकरण मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 आहे. 206. कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे दोनशे 11. खालीलपैकी कोणता महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? आन्सर 1. राष्ट्रीय महामार्ग क्र. 7. 212. खालीलपैकी कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंभाळच्या आखातास मिळते? आन्सर 4. मही. 213. नदीचे खोरे ओळखा. आन्सर 4. वर्धा. 214. जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? आन्सर 2. मेहबूबा मुफ्ती. 215. हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या या नावाने ओळखला जातो. आन्सर 3. गुरुग्राम. 216. भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून ते 6°45 उत्तर अक्षवृत्तावर आहे. आन्सर 3. इंदिरा पॉइंट. 217. कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे? आन्सर 3. म्हैस. 218. खालीलपैकी चेन्नई येथील प्रमुख विमानतळ आहे? आन्सर 4. के. कामराज. 219. कोणत्या प्रदेशाला देवभूमी असेही म्हणतात? आन्सर 1. उत्तराखंड. 220. भारताचा मध्यबिंदू 0 माईल कोठे आहे? आन्सर 1. नागपूर. 221. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? आन्सर 3. सत्तार अहमद अली. 222. मणिपूर, इन्फाळ, पंजाब. आन्सर 2. चंदीगड. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy.
आन्सर 1 गोरखपूर. 211 खाली मुझफ्फरपूर येथे साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते आणि हे ठिकाण बिहार राज्यात आहे. 224 भारतातील सर्वात लांब पुळण. आन्सर 1 मरीना. चेन्नई येथील मरीना बीच ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे. 225 स्थानिक वेळेतील फरक. आन्सर 2 तास. भारताच्या पश्चिम टोकावरील सौराष्ट्र, गुजरात आणि पूर्व टोकावरील अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत सुमारे 2 तासांचा फरक असतो. 226 उद्योगाचे प्रमुख केंद्र. आन्सर 2 दालमियानगर. दक्षिण बिहारमधील दालमियानगर हे सिमेंट, कागद व पुठ्ठे, प्लायवूड इत्यादी उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे. 227 भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे. आन्सर 2 विवेक एक्सप्रेस दिब्रुगढ ते कन्याकुमारी. भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे विवेक एक्सप्रेस आहे, जी दिब्रुगढ, आसाम ते कन्याकुमारी, तमिळनाडू दरम्यान धावते. 228 सरहुल उत्सव. आन्सर 3 झारखंड. भारतातील झारखंड राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो. 229 इमारतींची रचना. आन्सर 4 अ, ब, क आणि ड. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, म्युनिसिपल कॉर्पोरेशन बिल्डिंग, द रॉयल अल्फ्रेड सेलर्स होम आणि पश्चिम रेल्वेचे मुख्यालय या सर्व इमारतींची रचना F.W. स्टीव्हन्सन यांनी केली होती. 230 आन्सर 1 मुंबई. एक्सप्लेनेशन. 1 मुंबई हे भारतातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे नैसर्गिक बंदर आहे. 2 हे बंदर देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेले आहे. 3 कोलकाता हे एक अंतर्देशीय नदी बंदर आहे, जे हुगळी नदीवर आहे. आणि 4 कांडला हे भरती ओहोटीचे बंदर टायडल पोर्ट असून ते मुक्त व्यापार क्षेत्र म्हणून ओळखले जाते. 231 जागतिक वारसा शिल्पस्थानात या लेणीची नोंद केलेली आहे. आन्सर 1 अजिंठा लेणी. एक्सप्लेनेशन. अजिंठा लेणी ही युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंदवलेली आहे. 232 कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर ने कमी झाले. आन्सर 1 513. एक्सप्लेनेशन. कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर सुमारे 513 किलोमीटरने कमी झाले आहे. 233 गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. आन्सर 1 कांडला. एक्सप्लेनेशन. कांडला दीनदयाल बंदर हे गुजरात राज्यातील कच्छच्या आखातात असलेले एक प्रमुख बंदर आहे. हे पश्चिम भारतातील प्रमुख बंदरांपैकी एक आहे. 234 सरकारी योजनांचे सामाजिक नुनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे? आन्सर 3 आसाम. नुनमती तेल कारखाना आसाम राज्यात आहे. 237 राज्य पवनऊर्जेत अग्रेसर आहे. आन्सर 4 तामिळनाडू. तामिळनाडू हे राज्य पवनऊर्जा उत्पादनात अग्रेसर आहे. 238 उत्तर पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. आन्सर 4 गोरखपूर. उत्तर पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय गोरखपूर येथे आहे. 239 खालील विधानांची सत्यता तपासा. आन्सर 1 विधानं आणि ब दोन्ही सत्य आहेत. हिवाळ्यात उत्तर भारतात तापमान खूप कमी असते, ज्यामुळे हवेचा दाब अधिक असतो. त्याचवेळी द्वीपकल्पीय भारतात तापमान जास्त असल्याने हवेचा दाब कमी असतो.
त्यामुळे दोन्ही विधाने सत्य आहेत. 240 जोड्या लावा. आन्सर 3 IV 2 I 3. तापी पांझरा, गोदावरी प्रवरा, भीमा इंद्रायणी आणि कृष्णा पंचगंगा. 241 खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रदेशाची आहेत? आन्सर 3 किनार मध्य प्रदेश. आन्सर 4 वरील सर्व. भारतातील मान्सून वारे वाहण्यासाठी भूमिखंडाचा विस्तृत भाग, भारताच्या तिन्ही बाजूंनी असणारा समुद्र आणि 30 कॅरेट सग ते 40 कॅरेट सग अक्षांशाच्या पट्ट्यात जेट वायूचे अस्तित्व हे सर्व घटक कारणीभूत आहेत. 236 एक्सप्लेनेशन सेल्युलर जेल अंदमान आणि निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथे आहे. 245 अरवली पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात? आन्सर 3 1 व 2 दोन्ही. एक्सप्लेनेशन अरवली पर्वत रांगेत पट्टीताश्म नाईस आणि कणाश्म शिस्ट हे दोन्ही खडक आढळतात. एक्सप्लेनेशन रायटर्स बिल्डिंग ही पाश्चात्य शैलीतील वास्तू कोलकाता शहरात स्थित आहे. 244 सेल्युलर जेल कोठे आहे? आन्सर 4 पोर्ट ब्लेअर. एक्सप्लेनेशन सेल्युलर जेल पोर्ट ब्लेअर येथे आहे. 245 अरवली पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात? आन्सर 3 1 व 2 दोन्ही. एक्सप्लेनेशन अरवली पर्वत रांगेत पट्टीताश्म नाईस आणि कणाश्म शिस्ट हे दोन्ही खडक आढळतात. 246 पिरपंजाल रांग व धौलाधार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? आन्सर 2 लघु हिमालय. एक्सप्लेनेशन पिरपंजाल रांग आणि धौलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या लघु हिमालय पर्वत श्रेणीमध्ये होतो. 247 अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य आहे? आन्सर 2 महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ. एक्सप्लेनेशन भारतातील अभयारण्यांची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ आहेत. भारतातील बहुतांश भागात उष्णकटिबंधी कोरडी पानझडी वने आढळतात, ज्यामुळे एकूण वनक्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र या वनांनी व्यापलेले आहे. 249 जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा. आन्सर 3 3 2 IV. 1 बहिर्निर्मित अग्निजन्य खडक कुरुंदाचे खडक 2 2 अंतनिर्मित अग्निजन्य खडक डाईक I 3 जलजन्य खडक कांग्लोमरेट IV आणि 4 रूपांतरित आंसर 3 विषुववृत्तीय कोरडी पानझडी वने उष्णकटिबंधीय शुष्क पर्णपाती वन.
व्याख्या भारत में उष्णकटिबंधीय दोनशे 49 जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा. आन्सर 3 3 2 आय व्ही. योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. 1. अबहिर्निर्मित अग्निजन्य खडक. 3. ग्राफाइट टिप. हे चुकीचे आहे. ग्राफाइट हा रूपांतरित खडक आहे, परंतु दिलेल्या पर्यायानुसार हाच योग्य पर्याय आहे. 2. ब अंतर्निर्मित अग्निजन्य खडक. 2. कुरुंदाचे खडक. टिप. कुरुंद हा देखील रूपांतरित खडक आहे, परंतु दिलेल्या पर्यायानुसार हाच योग्य पर्याय आहे. 3. क जलजन्य खडक. आय डाईक. टिप. डाईक हा अंतर्निर्मित अग्निजन्य खडक आहे, परंतु दिलेल्या पर्यायानुसार हाच योग्य पर्याय आहे. आणि 4. ड रूपांतरित खडक. आय व्ही. कांग्लोमरेट. टिप. कांग्लोमरेट हा जलजन्य गाळाचा खडक आहे, परंतु दिलेल्या पर्यायानुसार हाच योग्य पर्याय आहे. 250 नदीवरील जगातील सर्वात मोठे बेट माजुली हे कोणत्या नदीवर कोणत्या राज्यात आहे? आन्सर 3. ब्रह्मपुत्रा, आसाम. माजुली हे लोकांचे वास्तव्य असलेले जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे. हे आसाम राज्यातील ब्रह्मपुत्रा नदीत वसलेले आहे. 251 2011च्या जनगणने आन्सर 2. थार. राजस्थान, हरियाणा आणि गुजरातच्या काही भागांमध्ये पसरलेला वाळवंटी प्रदेश थरच्या वाळवंट म्हणून ओळखला जातो. 254 धर्मशाळा शहर त आहे. आन्सर 2. हिमाचल प्रदेश. धर्मशाळा हे शहर हिमाचल प्रदेश राज्यात स्थित आहे. 255 सियाचीन ग्लेशियर मध्ये स्थित आहे. आन्सर 1. जम्मू आणि काश्मीर. 256 पद्मावती बंडोपाध्याय होत्या. आन्सर 2. पहिल्या महिला हवाई मार्शल. पद्मावती बंडोपाध्याय या भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला एअर मार्शल होत्या. 257 काश्मीरमधील हाऊसबोट्सला म्हणतात. आन्सर 1. शिकारा. काश्मीरमध्ये हाऊसबोटसाठी शिकारा हा शब्द वापरला जातो. 258 भारतात कोणत्या ठिकाणी जारवा जनजाती आढळते?